सावलीला बांध, लय ऊन पडला या. होय रे दादा. श्याम्या, अरे श्याम्या, अरे तो वरचा जरा खालतीला अंगाला वड. त्या साईडला जर टायमाला लय पाणी पडतंय. होय रे दादा, तसं तर तसं. दिसत नाही का आम्ही रान साफ करतोय ते. जोरात लागले सामराव, बसू द्या मला. अरे सांगतोय ते समजत नाही का? थोडा तो बसू द्या. जातो का? जातो. काय येतात एक एक. समजत नाही का? श्याम्या, शांतीनं घे. होय रे दाद्या, कुठं आहे शांती? काळी माती, निळं पाणी, हिरवं शिवार, ताज्या ताज्या माळव्याचा हुईला भार. आणि शाळा मळ्यामंदी विरतीचं पाणी, बघायला कवतिक आलं नाही कोणी. मळ्याला मळेवाली भेटलीच नाही, अगराने माझ्या मळ्यामंदी सखील काय. काय मग रामराव, झालं का नंतर करून? हे काय गोविंद भाऊ चाललंय. ये बस. सांग तू. चालेल, माझं पण चालू आहे. यंदा बी काय खरं दिसेना. अरे गेल्या वर्षी दुष्काळानं पार जळून गेलं. आणि यंदा निस्तं वारं सुटले. पावसाचं तर पत्त्याच नाही. अरे या पीक पावसाच्या भरवशावर डोंगरा एवढं कर्ज करून ठेवले. रे गोविंद भाऊ, तू सांग मला आणि मी सांगतो तुला. माझं पण डेअरीचं 50,000, सोसायटीचं 1,00,000, बँकेचं 50,000 कर्ज आहे भो. मागच्या वर्षी एक गाय नेली, एक आटली. डेअरीला दूध पण बंद आहे, पैसे यायचं मार्ग बंद आहे. अरे पोराच्या शाळेच्या एसटीच्या पाससाठी पैसे नाही. समज अवघडून बसलं या. आला का परत? झालं आमचं. काय येत? रामराव. हो रामराव. अरे नीट बस की काळीच. बैलचारा खायचा बंद झाला हो माझा. अरे हऱ्या हळद आणि मीठ चोळ जिभेला. खाईल संध्याकाळपर्यंत चारा. नको काळजी करू. बरं असं म्हणतोस का? करून बघतो. येतो मग. हॅलो हॅलो. हा देवसात. हा हाय रिच आय रिच. हा हा सांगतो. हा हा. आता येड कशाला आलंय ढेकुळी तुडवत? नमस्कार. नमस्कार. राम राम. मी भावेश. मी एका कंपनीकडून आलो. आमची कंपनी सेंद्रिय शेती कशी करायची आणि ती पण कमी खर्चिक हे सांगतो.
म्हणजे अहो म्हणजे जसं प्रत्येक व्यवसायाला नियोजनाची गरज असते तसंच शेतीला पण ते अपवाद नाही. येड्या, कमी खर्चात शेती झाली असती तर सरकारनं आम्हाला मेल्यावर 2 लाख रुपये देण्यापेक्षा जीवनपणीच मदत केली असती ना. पिढ्यानपिढ्या शेती करतोय आम्ही, माहिती का? अरे ऐकून तर घे. अरे माशाला पोवायला आणि साम्या! येड्याला किती सांगता. ए माशे शिकू का बाबाला? ए दादा, मी घरी जाऊन येतो, तोपर्यंत ते टमाट्याला फवारा मारून घे आणि तेवढं रान साफ करून घे. ये तुम्ही. हा मी श्याम्या, मी आभी येतो घर. चला मग, राम राम, येतो. येतो दादा. सरकार मेल्यावर 2 लाखाची मदत करतंय. एवढं जर कळलं तर समजा काम मार्गाला लागतील. त्यासाठी मला मार्गी लागलं पाहिजे. माफ कर मला, माफ कर मला तुझ्या दादा, माफ कर. आहे माफ कर मला. अखई के पान बनारस वाला, अखई के पान. हे काय शेतात झोपले? ओ रामराव, रामराव, ओ रामराव. हे बाबा, हे मरून पडलं. रामराव, ओ रामराव. शामराव, ओ शामराव, शामराव. रामराव, दादा, ए रामराव. अरे काय केलं? दादा, ए दादा, उठना रे. गोविंद भाऊ, उठव ना दादाला. बघ रे बघ. बघ रे बघ. झालं, संपलं सगळं, संपलं. अरे तुमच्या हातातलं पाणी कुठं पळल हे बघता तुमच्यातला इंजिनियर जागत. तुमचा बैल चारा खात नसेल तर तुमच्यातलं डॉक्टर जागा होतो. मग का नाही कळलं योग्य नियोजनाला महत्व.
का नाही कळलं योग्य योजना बघतो. सरकार झोपलं होतं रे, झोपलं होतं. झोपलं होतं. का नाही, तुम्ही काय केलं रे? बघ रे बघ, संपलं सगळं, संपलं सगळं. दादा, हे दादा.